नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदामध्ये द्रव्याचे गुणधर्म लक्षात ठेवणे कधी कधी खूप कठीण जाते. विशेषतः परीक्षेच्या वेळी कोणत्या द्रव्याचा रस, विपाक आणि वीर्य काय आहे यात आपला गोंधळ उडतो. आज मी तुम्हाला एक अशी भन्नाट कोडिंग ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही पाठांतराशिवाय केवळ शब्दावरून त्याचे रसपंचक ओळखता येईल. ट्रिकचे मुख्य सूत्र, कोर कॉन्सेप्ट. मित्रांनो, ही ट्रिक पूर्णपणे स्वरांवर वावल्स आधारित आहे. आपण प्रत्येक रसाला, विपाकाला आणि वीर्याला एक अक्षर किंवा मात्रा नियुक्त केली आहे. नीट लक्ष द्या. रस 6. आपल्याला माहित आहे की 6 रस आहेत. त्यांना आपण क्रमाने स्वरांचे कोड दिले आहेत. मधुरसाठी अ, उदा, अकारांत शब्द. आम्लसाठी आ, लवणसाठी ई, कटूसाठी उ, तिक्तसाठी ए, कषायसाठी ऐ. 2. विपाक. 3. विपाक 3 प्रकारचे असतात. त्यांनाही आपण क्रमाने स्वर दिले आहेत. मधुर विपाक बरोबर अ, आम्ल विपाक बरोबर आ, कटू विपाक बरोबर ई. येथे लक्ष द्या, रसासाठी ई म्हणजे लवण आहे, पण विपाकासाठी ई म्हणजे कटू आहे. 3. वीर्य 2. वीर्य 2 प्रकारचे असते. शीत वीर्य इक्वल्स उष्ण वीर्य इक्वल्स आ. उदाहरणासह स्पष्टीकरण, एक्झाम्पल्स. चला तर मग आता हे कोड प्रत्यक्ष शब्दावर कसे वापरायचे ते पाहूया. उदाहरण 1. गोक्षूर. गोक्षुरा. समजा आपल्याला गोक्षूरचे रसपंचक काढायचे आहे. आपण गोक्षूर या शब्दाला कोड मध्ये बदलू. गक्षर. ग अ, रायटारो रसाच्या चार्ट मध्ये अ म्हणजे मधुर रस. क्ष अ, रायटारो विपाकाच्या चार्ट मध्ये अ म्हणजे मधुर विपाक. र अ, रायटारो वीर्याच्या चार्ट मध्ये अ म्हणजे शीत वीर्य. निकाल. गोक्षूर हा मधुर रसात्मक, मधुर विपाकी आणि शीत वीर्याचा आहे. उदाहरण 2. चित्रक चित्राक. आता चित्रक साठी कोड वापरू. चित्रिका. चू उ, रायटारो रसाच्या चार्ट मध्ये उ म्हणजे कटुरस. 3 ई, रायटारो विपाकाच्या चार्ट मध्ये ई म्हणजे कटू विपाक. का आ, रायटारो वीर्याच्या चार्ट मध्ये आ म्हणजे उष्ण वीर्य. निकाल. चित्रक हा कटू रसात्मक, कटू विपाकी आणि उष्ण वीर्याचा आहे. निष्कर्ष, कंक्लुजन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक द्रव्यासाठी एक लहानसा कोड शब्द तयार करून त्याचे पूर्ण रसपंचक आयुष्यभर लक्षात ठेवू शकता. परीक्षेच्या वेळी फक्त तो कोड शब्द आठवला की तुमचे उत्तर तयार. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली